आज नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने त्याचसोबत युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, आम्ही शिवसेनेच्या वतीने जे आहे या ठिकाणी श्रद्धांजली आणि निषेध सभेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. मी सर्वात प्रथम जे आहे पहलगाम या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले पर्यटक त्यांना सर्वांना त्यांच्या परिजनांना जे आहे त्यांना आम्ही या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली शिवसेनेच्या परिवाराच्या वतीने मी अर्पण करतो. त्याचसोबत आपल्या सर्वांना माहीत असेल की हा जो हल्ला झालेला आहे तो निश्चितच आपल्या भारताच्या प्रतिष्ठेवर, शांततेवर आणि आपल्या सुरक्षतेवर झालेला हल्ला आहे. 2014 पूर्वी आपल्याला माहित असेल की काँग्रेसच्या काळामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती होती. 2014 नंतर जे आहे आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वात जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अगदी इतकी मजबूत झाली होती की त्या ठिकाणी काश्मीरमध्ये जे आहेत हल्ले असतील, अतिरेकी हल्ले या ठिकाणी कमी होताना आपल्याला पाहायला भेटत होते. त्यानंतर 370 कलम हटवल्यानंतर ज्या ठिकाणी जे आहे काश्मीरमध्ये व्यापार सुरू झाला, एक नवीन आशा आणि भविष्य घेऊन जे आहे काश्मीरमधली लोक कुठेतरी आशेच्या किरणेने त्या ठिकाणी बघायला सुरुवात केली होती आणि अशामध्ये जे आहे कुठेतरी शांतता त्या ठिकाणी भंग व्हावी याच अनुषंगाने हा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. मी या भ्याड हल्ल्याचे जे आहे शिवसेना परिवाराच्या वतीने निषेध व्यक्त करतो आणि निश्चितपणे ज्या पद्धतीने उरी असेल किंवा मग बालाकोटमध्ये प्रतिउत्तर देण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून भारतीय सैन्याने केलं आणि येणाऱ्या काळामध्ये देखील पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्याचं देखील प्रतिउत्तर भारतीय सेनेच्या वतीने जे आहे ते देण्यात येईल, असं विश्वास मी या ठिकाणी जे आहे तमाम देशवासियांना मी देऊ इच्छितो.